माझी कोण शिफ्ट झाली हो एक दिवस करा ऍडजस्ट बाकी कोण ऑफलाईन सांगितलं का नाही कोलेवर सरनी वगैरे कोलेवर सरनी हॉलच सोडलाय रे कोलेवर सरनी म्हटले मला हॉलच सोडला मी इथला म्हणजे हॉल शिफ्ट होईल आता तुमचा तुमचा इथला हा तिकडला आहे सरांचा तेच आहे ते मला माहित नाही पण ते जुना होता ते नाही आता एवढं मला सर म्हटले तेच आता वेळ लावतील कदाचित कुणाची बॅच हा चलो चला बा समोर चला चला बा जे पण पार्ट तुम्हाला हेवी वाटायला त्याच्यावरचे लेक्चर परत एकदा बघा सगळे मी रेकॉर्डेड व्हिडिओज पाठवतो तुम्हाला ग्रुपवर सर्व रेकॉर्डेड व्हिडिओज ग्रुपवर पाठवतो जे पार्ट तुम्हाला रीड करताना हेवी वाटायला त्याच्यावरचा व्हिडिओ काय करा परत एकदा चेक करा काय बा मग आता कोणता पार्ट झालाय वर्क झालाय पॉवर चालू आहे पॉवर नाही एनर्जी चालू आहे मग एनर्जी मधला कोणता पार्ट चालू आहे स्टॉपिंग ऑफ व्हेकल झाला सेकंड पार्ट काय पोटेन्शियल एनर्जी मग पोटेन्शियल एनर्जी कोण आहे चल सर सेकंड पार्ट कोण आहे सेकंड पार्ट इज पोटेन्शियल एनर्जी मग पोटेन्शियल एनर्जीला डिफाईन काय केलंय पोटेन्शियल एनर्जी इज वर्क डन potential energy change is minus of work done by conservative force. Potential energy change is what? Potential energy change is minus of work done by conservative force. म्हणजे काय समजा इकडे समजा मला पेनला लिफ्ट करायचं आहे त्याला व्यवस्थित लक्ष द्या जरा डिफरंट पार्ट आहे पेनला मला लिफ्ट करायचा है तो ग्रेविटी ने कितना वर्क किया पेन के ऊपर उसका माइनस इज चेंज इन पोटेंशियल एनर्जी क्या म्हणाले बा याला इथून मी इथं लिफ्ट केला करून दाखवतो बा तो ऑब्जेक्ट इधर है कितने का है 2 किलोग्राम का है इतना हाइट पे है तो हाइट कितना है यहाँ पे समझो हाइट है यहाँ पे 1 मीटर हाइट किधर से मेजर हो रहा है समझो हाइट इधर से मेजर हो रहा है जहां से हाइट मेजर होता है उसको बोलते हैं रेफरन्स रेफरन्स पासून याची हाइट किती आहे 1 मीटरला 2 किलोचे ऑब्जेक्ट आहे मग 2 किलोच्या ऑब्जेक्टला वर उचलला आणि आपण इनला इथं अब कितना हो गया उसका हाइट अब उसका हाइट हो गया समझो 9 मीटर्स आता किती हाइट वर आणला त्याला 9 मीटर्स वर आणला मग विचारले काय पोटेंशियल एनर्जी चेंज किती झाली काढायची यहाँ पे ऑब्जेक्ट है इधर ले जाने के बाद पोटेंशियल एनर्जी चेंज कितना हो गया तो चेंज इन पोटेंशियल एनर्जी क्या है चेंज इन पोटेंशियल एनर्जी क्या है माइनस ऑफ वर्क डन चेंज इन पोटेंशियल एनर्जी क्या है माइनस ऑफ वर्क डन बाय होम माइनस ऑफ वर्क डन बाय मी नहीं माइनस ऑफ वर्क डन बाय कंजर्वेटिव्ह फोर्स कोण लागायला याच्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रॅव्हिटीचा फोर्स कसा आहे डाउनवर्ड आहे mg वर्कला एफ एस कॉस थीटा हे आपण लिहिलं बरोबर माइनस तर माइनस
फोर्स किती ऍक्ट व्हायला mg, मायनसचा मायनस, फोर्स किती ऍक्ट व्हायला डाऊनवर्ड डायरेक्शनला mg. डिस्प्लेसमेंट कशी झाली अपवर्ड डायरेक्शनला झाली, बरोबर का बघा. डिस्प्लेसमेंट कैसे चली अपवर्ड, यहाँ ऑब्जेक्ट था इधर गया तो डिस्प्लेसमेंट कितना हुआ, 1 हाइट पे था 9 हाइट पे गया, तो डिस्प्लेसमेंट झाली किती, डिस्प्लेसमेंट झाली किती 9 झाली का 8 झाली, डिस्प्लेसमेंट झाली किती 8. h1 पे था h9 पे गया तो कितना चेंज हो गया 8 का, तो डिस्प्लेसमेंट कितना हो गया 8. तो फोर्स था mg ग्रेविटी का, डिस्प्लेसमेंट 8 एंड कॉस किती घ्यायचा, एंगल किती 180. तो ग्रेविटेशनल फोर्स नीचे है, डिस्प्लेसमेंट ऊपर हो रहा है, फोर्स नीचे डिस्प्लेसमेंट ऊपर, तो एंगल कितना 180. तो कॉस ऑफ 180 -1 आणि हे मायनस गेला, बरोबर. mgh राहिलं का बघा, mg आणि h हाईट किती आहे 1 to 9, 9 - 1 किती ना हाईट वाढली 8 ना, mgh झालं का. तो पोटेंशियल एनर्जी चेंज कितना है mgh, बरोबर है. पोटेंशियल एनर्जी चेंज इज इक्वल टू क्या, माइनस ऑफ वर्क डन बाय कंजर्वेटिव फोर्स. कळतं, कंजर्वेटिव्ह फोर्स न केलेलं वर्क काय होते, कंजर्वेटिव्ह फोर्स न केलेलं वर्क त्या बॉडीमध्ये स्टोर होते आणि त्यालाच काय बोलतो आपण पोटेंशियल एनर्जी. अगर नॉन कंजर्वेटिव फोर्स है तो उसका वर्क बॉडी में स्टोर नहीं होता, त्याचं वर्क काय होते वेस्ट होणार, फ्रिक्शन ने वर्क किया वेस्ट होता है. लेकिन पोटेंशियल एनर्जी ने वर्क किया क्या तो वेस्ट नहीं होता. कंजर्वेटिव्ह फोर्स ने वर्क केला तर वेस्ट होत नाही, ते काय होते त्या पोटेंशियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोर होते, राईट. ओके चला नेक्स्ट पार्ट. पहिलं काय चेंज इन पोटेंशियल एनर्जीज मायनस ऑफ वर्क डन. नेक्स्ट पॉइंट काय, जसं आपण इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला बघितला तसा फोर्सचा पण एक फॉर्म्युला एक्झॅक्टली सेम. इलेक्ट्रिक फील्डचा जसं फॉर्म्युला बघितला तसा एक्झॅक्टली सेम फोर्सचा फॉर्म्युला आहे. फोर्स इज इक्वल टू मायनस डेल यू अपॉन डेल एक्स आय. यू कोण आहे, यू कोण आहे, यू इज पोटेंशियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट. मग यू पोटेंशियल एनर्जीचा डेरिव्हेटिव्ह घेतला, पोटेंशियल एनर्जीचा डेरिव्हेटिव्ह घेतला की काय भेटते फोर्स. इलेक्ट्रिक फील्डचं मी एक एक्झाम्पल सांगितलं होतं आता जस्ट 2 दिवसापूर्वी झाला होता. तसंच आहे, मग फोर्स इज इक्वल टू मायनस डेल यू बाय डेल एक्स आहे, मायनस डेल यू बाय डेल वाय जे, मायनस डेल यू बाय डेल झेड के. एक्झॅक्टली तिथं कसा केला आपण तसंच इथं 2-3 दिवसापूर्वी झाले, त्यामुळे हे आणखी तुम्हाला फास्ट करणार. तो डेरिव्हेटिव्ह ऑफ पोटेंशियल एनर्जी कोण असते फोर्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ पोटेंशियल एनर्जी हे कोण असते, हे असते फोर्स. ठीक आहे ओके. त्याच्यानंतर काय पोटेंशियल एनर्जीचा कर्व, पोटेंशियल एनर्जी वर्सेस पोटेंशियल एनर्जी वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ काढला. पोटेंशियल एनर्जी वर्सेस डिस्टन्स समजा ग्राफ काढला तर असा आहे ग्राफ, समजा असा आहे, समजा काहीतरी ग्राफ असा आहे. तो जैसे डिस्टेंस बढ़ रहा है, समझा इथे एक चार्ज है, इथे एक चार्ज है, यहाँ पे एक चार्ज है पॉझिटिव्ह, यहाँ पे एक चार्ज है पॉझिटिव्ह. जसं यांच्यातले डिस्टन्स वाढाला तशी पोटेंशियल एनर्जी कशी चेंज झाली त्याचा ग्राफ आहे. डिस्टन्स दोन्ही चार्जेस मधला म्हणजे कोण आहे एक्स, दोन्ही चार्जेस मधला डिस्टन्स म्हणजे कोण आहे एक्स. मग जितकं डिस्टन्स वाढत चाललं चार्जेस मधला तशी पोटेंशियल एनर्जी कशी चेंज झाली त्याचा हे ग्राफ आहे. कळतं कसा, डिस्टेंस वाढत गेला ग्राफ असा है. ठीक है, तो इनिशियली ग्राफ नीचे आता है और फिर ग्राफ ऊपर. रैंडम ग्राफ आहे, त्या चार्जेसचाच नाही, एक रॅन्डम ग्राफ आहे. ग्राफ खाली येत असला तर बघा पोटेंशियल एनर्जी म्हणजेच कोण आहे यू आहे. पोटेंशियल एनर्जीला काय लिहितो आपण यू पण लिहितो. मग फोर्स कोण आहे, फोर्स इज मायनस डी यू अपॉन dx. फोर्स कोण आहे मायनस du अपॉन dx. फक्त एकाच डायरेक्शनला फोर्स असला तर आपण काय लिहिणार मायनस du अपॉन dx. इलेक्ट्रिक फील्डला पण असा पण एक छोटा फॉर्म्युला लिहिला होता. इलेक्ट्रिक फील्डला पण मायनस dv बाय dr लिहिला होता. काय आठवलं का बा, एक छोटा पण फॉर्म्युला लिहिला होता इलेक्ट्रिक फील्डला मायनस dv अपॉन dr. आणि IJK मध्ये पण असा मोठा लिहिला होता इलेक्ट्रिक फील्डला. तसा फोर्सला पण एक छोटा असते डेरिव्हेटिव्ह मध्ये, एकाच डायरेक्शनला असला तर असा
आणि प्रत्येक डायरेक्शनला फोर्स आहे, आय डायरेक्शन मध्ये, के डायरेक्शन मध्ये, जे डायरेक्शन मध्ये, तर हे मोठा फॉर्म्युला युज करायचा. ओके. मग समजा इथं ग्राफ खाली आला, पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ खाली आला, मग इथं स्लोप कसा आहे? इथं ग्राफ डाऊनवर्ड आला, तर ग्राफ डाऊनवर्ड आला, तर इथं स्लोप कसा आहे? डाऊनवर्ड ग्राफ म्हणजे स्लोप कसा? हे du बाय dx म्हणजे स्लोप आहे. du बाय dx डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? स्लोप आहे. मग इथं डेरिव्हेटिव्ह कसा? डाऊनवर्ड ग्राफ म्हणजे स्लोप काय? निगेटिव्ह. डाऊनवर्ड ग्राफ म्हणजे स्लोप काय? निगेटिव्ह. मग याचा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह, इथं काय ते फोर्स पॉझिटिव्ह आहे. हे खाली जर येणारा ग्राफ असला तर फोर्स कसा आहे? पॉझिटिव्ह. चपले का बा, हा स्वतः मायनस फॉर्म्युला मधला. आणि du बाय dx म्हणजे कोण असते? स्लोप. डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण असते? स्लोप. मग हा स्लोप निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह असा जर कर्व असला तर इथं फोर्स काय? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह फोर्स म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स असते. पॉझिटिव्ह फोर्स म्हणजे कोण असते? रिपल्सिव्ह फोर्स. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह फोर्स कोण असते? रिपल्सिव्ह फोर्स. समजा वर चढणारा ग्राफ असला, असा वर चढणारा ग्राफ म्हणजे स्लोप किती असणार? वर चढणारा ग्राफ म्हणजे स्लोप किती? du बाय dx किती? पॉझिटिव्ह. वर चढणारा ग्राफ तर du बाय dx किती? पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह काय? ते निगेटिव्ह. मग अपवर्ड ग्राफ असला तर एफ काय येणार? निगेटिव्ह. आणि एफ निगेटिव्ह म्हणजे कोण फोर्स आहे? ते अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. ओके. मग पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज यांच्यातला फोर्स कसा आहे? पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज यांच्यातला फोर्स कसा आहे? रिपल्सिव्ह. मग यांचा ग्राफ कसा येईल? पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज याच्यातलं डिस्टन्स वाढवत गेला तर याचा ग्राफ कसा येईल? पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ कसा येईल? यांच्यात रिपल्शन आहे, पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन आहे. यांचा ग्राफ कसा येईल? मग असा येईल, फक्त खालीच जाणार. पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे तर यांच्या दोघांची पोटेन्शियल एनर्जी वर्सेस एक्स ग्राफ कसा येते? जसं डिस्टन्स वाढत चालला तस तसा ग्राफ काय? खाली उतरते. जितका डिस्टन्स वाढणार तितकी पोटेन्शियल एनर्जी काय होत जाणार? कमी होत जाणार. निगेटिव्ह चार्ज असला तर काय होते यांच्यात? काय मग अगर यहाँ पे निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यात काय? अट्रॅक्शन. निगेटिव्ह चार्ज आणला तर याच्यात काय? अट्रॅक्शन. मग अट्रॅक्शन वाला ग्राफ कसा असते? असा. मग वर चढणारा ग्राफ आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे तर डाउनवर्ड ग्राफ, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अगर अट्रैक्शन है तो ग्राफ कैसा आता है? पोटेंशियल एनर्जी वर्सेस डिस्टन्स, अपवर्ड ग्राफ. समजा इथे एक मास ठेवला आणि इथे एक मास ठेवला, यांच्यात काय अट्रॅक्शन आहे का रिपल्शन आहे? ग्रॅव्हिटेशन. इथे एक मास आहे आणि इथे एक मास आहे. मास आणि मास मधला फोर्स कसा आहे? अट्रॅक्टिव्ह का रिपल्सिव्ह? अट्रॅक्टिव्ह. मग अट्रॅक्टिव्ह असला की यांच्यातला पण ग्राफ कसा आहे? असा आहे. याच्यातला पण ग्राफ कसा येणार? असा. म्हणजे जसं डिस्टन्स वाढत जाते पोटेन्शियल एनर्जी काय झाली? वाढत जाईल. जसं डिस्टन्स वाढत चालेल तसं पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल. सिंपल असं लक्षात ठेवा, पोटेंशियल एनर्जी वर्सेस एक्स ग्राफ, पोटेंशियल एनर्जी वर्सेस एक्स ग्राफ अगर नीचे आ रहा है तो फोर्स क्या है? पॉजिटिव. पोटेंशियल एनर्जी वर्सेस एक्स ग्राफ अगर नीचे आ रहा है तो फोर्स पॉजिटिव है, ग्राफ ऊपर जा रहा है तो फोर्स क्या है? निगेटिव. कळतंय का? ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड इन स्प्रिंग. काय फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड इन स्प्रिंग. स्प्रिंग किंवा रबर, रबरला स्ट्रेच केला तर पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड, स्प्रिंगला स्ट्रेच केला तर पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड, और स्प्रिंग को कॉम्प्रेस किया तो उसमें पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड. तो पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड काय फॉर्म्युला फॉर स्प्रिंग? बोला काय असतं? एसएचएम मध्ये आला असेल का? तर हाफ के एक्स स्क्वायर. तो पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड इन स्प्रिंग कितना रहता है? हाफ के एक्स स्क्वायर. आणि फोर्स इन स्प्रिंग किती असते? फोर्स इन स्प्रिंग किती असणार? मायनस के एक्स. हे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये झाला, परत एसएचएम मध्ये पण एकदा झाला होता आता जस्ट, आणि एसएचएम मध्ये हे पण झाला होता. पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड इन स्प्रिंग इज हाउ मच? हाफ के एक्स स्क्वायर. बर, त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एनर्जी काल एकदम डिटेल मध्ये झाला, काल परवा. टू चार्जेस असतील तर कसा? टू चार्जेस असतील तर पोटेंशियल एनर्जी किती? के Q1 Q2 अपॉन
आर स्क्वेअर कार आर 3 चार्जेस असतील तर के Q1 Q2 अपॉन R1 Q2 Q3 अपॉन R2 Q3 Q2 अपॉन R3 राईट. दोन. आणि सिंगल चार्ज असला तर पोटेन्शियल एनर्जी किती Q इंटू व्ही. सिंगल चार्ज असेल तर पोटेन्शियल एनर्जी किती Q इंटू व्ही. कळते कसा. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आताच रिवाइज करा. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय आताच रिवाइज करा. ठीक आहे. चलो बस झालं इतकं. काय काय झालं एकदा चेक करा. याचा आपण स्क्रीनशॉट घ्या. या स्क्रीनवर काय काय झालं एकदा बघा. या स्क्रीनवर काय काय झालं एकदा बघा. कोलिजन्स एक 5 मिनिटात रिवाइज करतो आणि मग जाऊया. कोलिजन्स एकदम सोपं आहे. म्हणजे 9:30 होते. कोलिजन्स एकदम थोड्याच वेळात रिवाइज करतो आणि मग जाऊया. बाजूला जा ना. येते स्क्रीनशॉट येते बरोबर. चलो 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 शेवड्यांनो बघा इकडे. देखो चलो चलो चलो. तो कोलिजन एकदम शॉर्ट में रिवाइज करेंगे और फिर जाएंगे. ओके. पॉवरची काही थेरी नाही. पॉवर इज वर्क डन पर युनिट टाइम इतकीच थेरी आहे. पॉवर काही एक्सप्लेन थेरी नाही आहे. जे कोर कन्सेप्ट आहेत तेवढ्या जवळपास मी क्लिअर केलेत. राईट बा. आणि ऍटम मॉलिक्युल्स न्यूक्लियाशी रिलेटेड जी थेरी आहे ती काय रीड करू नका. मग कोलिजन्स मध्ये 3 टाइप्सचे कोलिजन्स आहेत. कोलिजन एकदम सोपं आहे. कोलिजन ऑलरेडी आपल्याला कुठे झालंय न्यूटन्स लॉज मध्ये पण कोलिजन येऊ शकते. ओके. मग कोलिजनचे 3 टाइप्स आहेत. एक आहे इलॅस्टिक कोलिजन. कोलिजन मध्ये होते क्या यहां से एक स्फीयर आ गया. यहां से एक स्फीयर आ गया. उसका वेलोसिटी है u1 और उसका मास है m1. यहां से एक स्फीयर आ गया. उसका वेलोसिटी कितना है u1 एंड उसका मास कितना है m1 है. सीधा आ गया. इसके ऊपर कोलाइड हो गया. स्फीयर आता है और इसके ऊपर कोलाइड हो गया. इसका मास कितना है m2 है और इसका वेलोसिटी कितना था u2 था. कोलिजन के बाद इसका वेलोसिटी चेंज हो गया v2 हो गया और इसका वेलोसिटी क्या हो गया v1. कहते बिफोर कोलिजन वेलोसिटी कितना है. आफ्टर कोलिजन वेलोसिटी कितना है. ठीक है. तो सीधा ये स्फीयर सीधा आया. सीधा कोलाइड हुआ और उसी डायरेक्शन में ये जाता है. ये भी आगे जा सकता है लेकिन एक ही लाइन के अलॉन्ग मोशन हो रहा है तो इसको बोलते हैं हेड ऑन कोलिजन. आणि सिलेबसला हेड ऑन कोलिजनच आहे. ऑब्लिक कोलिजन सिलेबसला नाही. ऑब्लिक म्हणजे ये आला देखो ऐसा. यहां से स्फीयर आ गया इधर कोलाइड हो गया तो ये नीचे जाएगा ये ऊपर जाएगा. ये ऐसा आएगा और ऊपर जाएगा. ये इधर कोलाइड होने के बाद ये नीचे जाएगा. इसको बोलते हैं ऑब्लिक कोलिजन. याला काय बोलतात ऑब्लिक कोलिजन. हे सिलेबसला नाही. सिलेबस में क्या है हेड ऑन कोलिजन. हेड ऑन मतलब ऐसा बराबर पीछे से आए. तो कोलिजन के बाद उसी डायरेक्शन में दोनों भी जा रहा है. हे कसे धडकले आणि वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये चालले. इसको ये ऑब्लिक कोलिजन सिलेबस में नहीं है. मग हेड ऑन मधले हेड ऑन कोलिजनचे 3 टाइप्स. हेड ऑन कोलिजनचे 3 टाइप्स एकदम सोपं आहे बघा लक्षात ठेवा. इलॅस्टिक, इनइलॅस्टिक and perfectly inelastic. Elastic collision, inelastic collision, perfectly inelastic collision.
मेन डिफरन्स काय बरं मेन सिमिलरिटी काय तिघांमध्ये बघा तिघांमध्ये मेन सिमिलरिटी काय तो तीनों में मोमेंटम कंजर्व होता है तिन्ही ठिकाणी मोमेंटम कंजर्व होत आहे म्हणजे मागून एक ऑब्जेक्ट आली समोरच्या ऑब्जेक्टला धडकले आणि दोघ जण पुढे गेले तो इनिशियल बिफोर कोलिजन जो मोमेंटम थे आफ्टर कोलिजन उतना ही मोमेंटम है तीनों में भी तो मोमेंटम कंजर्व होता है पी कंजर्व यहां पे भी पी म्हणजे मोमेंटम एमवी पी कंजर्व और यहां पे मोमेंटम इधर भी कंजर्व होता है तो मोमेंटम कंजर्वेशन तीनों केसेस में होता है काइनेटिक एनर्जी कुठे कंजर्व होते काइनेटिक एनर्जी ओनली फर्स्ट केस में कंजर्व होता है बाकी केस में काइनेटिक एनर्जी कंजर्व होता नाही मग काइनेटिक एनर्जी पण इथं कंजर्व होणार काइनेटिक एनर्जी कंजर्व काइनेटिक एनर्जी नॉट कंजर्व आणि इथं कायनेटिक एनर्जी इथं पण कंजर्व होत नाही ठीक आहे बर मोमेंटम कंजर्व होणार म्हणजे मोमेंटम कंजर्वेशनचा काय फॉर्म्युला इनिशियली मोमेंटम और फाइनली मोमेंटम क्या रहता है सेम वो इनिशियल मोमेंटम कौन है बरोबर आहे का बघा जरा डोकं घाला सोपा आहे हे एकदम सोपा आहे इनिशियल मोमेंटम किती मास इंटू वेलोसिटी इनिशियल मास इंटू वेलोसिटी इनिशियल ये हो गया इनिशियल मोमेंटम फाइनल मोमेंटम क्या है चला चला सत्यजित बघा फाइनल मोमेंटम क्या है मास फाइनली तर सेमच राहणार का धडकल्यानंतर मास चेंज होणार तो मास सेम है और फाइनली वेलोसिटी कितना है v1 मास सेम और फाइनली वेलोसिटी कितना है v2 तो मोमेंटम कंजर्वेशन का इक्वेशन इधर भी चलता है इधर भी चलता है उधर भी चलता है सेम इक्वेशन तीन ठिकाणी चालते कायनेटिकची कंजर्वेशनची इक्वेशन काय येणार मग कायनेटिक एनर्जी तर कंजर्व व्हायलीच कायनेटिक एनर्जीचं कंजर्वेशनची इक्वेशन काय येणार हाफ m1 u1 स्क्वेअर बरोबर का याची कायनेटिक एनर्जी किती हाफ m2 u2 स्क्वेअर इज इक्वल टू धड़कल्यानंतर आफ्टर कोलिजन इसका काइनेटिक एनर्जी हाफ m1 v1 स्क्वायर प्लस इसका काइनेटिक एनर्जी हाफ m2 v2 स्क्वायर लेकिन उसको सॉल्व करना थोड़ा सा डिफिकल्ट है इधर कंजर्व होणार पण ती इक्वेशन इथं आणि इथं चालत नाही कायनेटिक एनर्जी कंजर्वेशन मग कायनेटिक एनर्जीची इक्वेशन आणि या इक्वेशनला मिक्स करून एक इक्वेशन तयार होते ती असे असते v2 माइनस v1 अपॉन u1 माइनस u2 v2 v1 याचा डिफरेंस u1 u2 याचा डिफरेंस इनका रेशियो कितना रहता है 1 रहता है त्याला नाव काय दिले ई नाव दिले उसको नाम क्या दिया है ई ही एक इक्वेशन आली बरोबर आहे का इतर आहे ना मोमेंटम तर कंजर्व झाला दूसरा आणखीन काय कंजर्व झाला काइनेटिक एनर्जी तो काइनेटिक एनर्जी का जो इक्वेशन है और ये जो इक्वेशन है दोनों को सॉल्व करके हम लोग क्या निकाल सकते हैं ये निकाल सकते हैं तो या दोन इक्वेशन लक्षात ठेवायच्या काइनेटिक एनर्जी सॉल्व करायची नाही काइनेटिक एनर्जी का इक्वेशन सॉल्व करना डिफिकल्ट है तो इसमें क्या क्वेश्चन आता है वेलोसिटी इसमें इस क्वेश्चन में क्या है वेलोसिटी पूछेंगे तो ये इक्वेशन एक यूज करने का मोमेंटम कंजर्वेशन और यहाँ पे ये एक इक्वेशन इकडे काय हे नंतर सांगतो इकडे काय ही इक्वेशन इकडे पण चालणार मोमेंटम वाली इक्वेशन इथं पण चालणार आणि दुसरी इक्वेशन कोण चालते इथं असते E0 इधर किती आहे E0 चा मीनिंग काय E0 है मतलब ये जीरो मतलब v2 माइनस v1 जीरो है मतलब दोनों वेलोसिटी सेम है इसका मतलब क्या है परफेक्टली इनइलास्टिक म्हणजे पीछे से बॉडी आता है और कोलिजन के बाद दोनों चिपक के एक साथ जाता है पीछे से बॉडी आता है कोलाइड होता है कोलिजन होने के बाद चिपक के एक साथ दोनों बॉडी आगे जाता है एक साथ जाता है मतलब दोनों का फाइनल वेलोसिटी सेम है याची पण फाइनल वेलोसिटी आणि याची पण फाइनल वेलोसिटी सेम है एकत्र जातात ना नंतर तो इनका डिफरेंस 0 है इसलिए E0 है परफेक्टली इनइलास्टिक का मतलब बॉडी आता है कोलिजन के बाद ये भी जा रहा है ये भी जा रहा है कोलिजन के बाद इसको चिपकता है दोनों एक साथ जाता है मग इथं दोन इक्वेशन कोणते यूज करायचे एक मोमेंटमची आणि एक E इज इक्वल टू 0 म्हणजे कोण v2 माइनस v1 0 E इज इक्वल टू 0 मतलब ये 0 अब ये नीचे का है ये इधर जाने के बाद 0 को मल्टीप्लाई होने के बाद 0 हो जाएगा ये फक्त एक इक्वेशन तो ये एक इक्वेशन और ये इक्वेशन अब ही तर इक्वेशन
काइनेटिक एनर्जी तो कंजर्व होता नहीं, तो इक्वेशन उधर से मिलता नहीं, तो इधर मिलता है दो इक्वेशन, एक मोमेंटमची इक्वेशन आणि एक ही इक्वेशन E इज इक्वल टू 0 वाली. इथं कोणत्या इक्वेशन, एक E इज इक्वल टू 1 ची इक्वेशन, मतलब ये दिस इज इक्वल टू 1 का इक्वेशन आहे, और एक मोमेंटम कंजर्वेशन का इक्वेशन. दोन इक्वेशन प्रत्येक ठिकाणी लागतात. का लागतात तुम्ही रीड केला, सॉल्व केला की कळेल तुम्हाला. दोन इक्वेशन प्रत्येक ठिकाणी लागतात. यहाँ पे दो इक्वेशन कौन सा, तो यहाँ पे एक इसका मोमेंटम कंजर्वेशन का, काइनेटिक ची तर इक्वेशन इथं आणि तिथं नाहीच. तो यहाँ पे E कितना है, यहाँ पे E पक्का 0 है, कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन बोलते त्याला. यहाँ पे E पक्का कितना है, 0 है. डेफिनेशन ही है परफेक्टली इनइलास्टिक का, डेफिनेशन ही E0. E0 म्हणजे येणार ऑब्जेक्ट, धडकल्यानंतर चिपकणार, दोघे एकत्र जाणार. परफेक्टली इलास्टिक, परफेक्टली इलास्टिक का मतलब ही क्या है, E कितना रहता है 1, आणि ह्या दोघांच्या मधला आहे, जे इनइलास्टिक पण नाही आणि परफेक्टली इलास्टिक पण नाही, दोघांच्या मधला आहे, त्याला काय नाव दिलंय, इनइलास्टिक, फक्त इनइलास्टिक. तो यहाँ पे E कुछ पता नहीं रहता, क्वेश्चन में दिया रहना चाहिए. क्वेश्चन मध्ये देणार की E 0.1 आहे, E 0.5 आहे, त्याच्याशिवाय हे सॉल्व करता येत नाही. तो यहाँ पे E का वैल्यू क्वेश्चन में प्रोवाइड किया रहेगा. E मतलब वही V2 माइनस V1 अपॉन U1 माइनस E2 क्या will be provided in numerical. ठीक है, चला एकदा रीड करा, स्क्रीनशॉट करा, हे एकदा रिवाइज करूया मग जाऊया. चला एकदा रीड करा. E का नाम है कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. E एक नया डिफाइन किया पैरामीटर, रिलेटिव वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट्स आफ्टर एंड रिलेटिव वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट्स बिफोर, इनका रेशियो है कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. चला याचा एक स्क्रीनशॉट घ्या. क्या झालं, काय झालं, दोन दोन के नाही, 1 के झाले होता. अरे काय नसते त्याचं, क्लासचे येईन आणि युट्यूबचे कुठले काय नसतं. तर 100 रुपये नाहीत आपल्याला त्या गाडीत पेट्रोल टाकायला, आणि तू कुठले काय बात करायला. चलो इकडे बा, चलो बा 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 समोर बा, सगळेजण बा समोर बा. चलो बा, सुरुवात पासून मी एकदा रिवाइज करतो मग जाऊया. हा, केमिस्ट्रीचं लेक्चर एखाद्या दिवशी रेकॉर्डेड बघा, आज काय अडचण नाही. हा, रोज एकदम सिरियसली बघता, जोशी नेट नसलं तरी आज एक दिवस ऍडजस्ट करा. देखो बा, पहिल्यापासून मला रिवाइज करू द्या. सत्यजित बा, कुठून चालू केला, वर्क. तो वर्क में सबसे इंपॉर्टेंट क्या है, ऐका मी काय बोलतोय, रिवाइजन एकदम मस्त तुम्हाला समजणं सगळं. वर्क में सबसे इंपॉर्टेंट क्या है, एक ही है कंजर्वेटिव नॉन कंजर्वेटिव, कि जो तुम लोगों को उधर नया लगेगा. कंजर्वेटिव म्हणजे ज्याच्यामध्ये फोर्स कंजर्व होते हैं वो कंजर्वेटिव है, जहां पर एनर्जी कंजर्व होता है वो कंजर्वेटिव है, जो फोर्स एनर्जी को वेस्ट करता है वो नॉन कंजर्वेटिव है. फ्रिक्शन आणि फ्रिक्शन सारखेच आहेत बाकीचे बघा, विस्कॉसिटी आणि एअर ड्रॅग, ये है नॉन कंजर्वेटिव. सत्यजित वर्क. और कंजर्वेटिव में क्या है, जितना काम किया उतना क्या होता है, एनर्जी स्टोर्ड होता है, जितना काम किया वेस्ट होता है, नॉन कंजर्वेटिव. दोन हे लक्षात ठेवा, हे वेगळं होतं. और क्या, एरिया अंडर एफ वर्सेस डिस्प्लेसमेंट कर्व, एरिया अंडर फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट कर्व क्या रहता है, वर्क डन. ओके, नेक्स्ट पार्ट काय झाला, स्टॉपिंग ऑफ व्हेकल. जास्त इंपॉर्टंट नव्हता, फक्त रिव्हिजनच झाले, अगोदर कन्सेप्ट तुम्हाला झाल्याच होत्या त्या, ते काय नवीन नव्हता. पोटेंशियल एनर्जी, हाँ ये एक थोड़ा सा नया था. क्या, माइनस ऑफ वर्क डन बाय कंजर्वेटिव फोर्स, माइनस ऑफ वर्क डन बाय कंजर्वेटिव फोर्स इज चेंज इन पोटेंशियल एनर्जी. बरोबर, हे एक नवीन झाला.
माइनस ऑफ वर्क डन बाय कंजर्वेटिव फोर्स इज इक्वल टू चेंज इन पोटेंशियल एनर्जी. ऐसा एक हो गया वर्क पावर एनर्जी थेरम. काय झालं ते, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. पण ते कोण केलेलं वर्क आहे, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ते कोण केलेलं वर्क आहे, बोला. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. कोण केलेलं वर्क आहे, वर्क डन बाय टोटल फोर्स. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, ये है वर्क डन बाय टोटल फोर्स. आणि तसाच आहे कोण आहे, मायनस ऑफ वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स. मायनस ऑफ वर्क डन, मी याला वर उचलला तर ग्रॅव्हिटीचा, माझा पकडायचा नाही, फक्त ग्रॅव्हिटीचा. मायनस ऑफ वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स मायनस डब्ल्यू इज इक्वल टू डेल्टा पी. मायनस ऑफ वर्क डन बाय कंझर्वेटिव्ह फोर्स इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आठवते काय, कळतं ना. चल नेक्स्ट, हे नवीन झाला. आणखीन काय नवीन झाला, फोर्स आणि पोटेन्शियल एनर्जी. फोर्स अँड पोटेन्शियल एनर्जी का रिलेशन इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल सारखंच असते. मग एफ इज इक्वल मायनस डेल यू बाय डेल एक्स आहे, मायनस डेल यू बाय डेल वाय जे, मायनस डेल यू अपॉन डेल झेड के. तर झाला, ते काही जास्त नवीन नव्हता, अगोदर तुम्हाला झाला आताच स्टॅटिक्स मध्ये. और उसके बाद यहाँ पे नया, इकडे काय, आणि हे पण सगळं ऑलरेडी झालेलंच आहे. फक्त तुम्हाला माहिती नसला तर ईज माहिती नाही. ई कोण आहे, रिलेटिव वेलोसिटी, दोनों का वेलोसिटी का डिफरेंस आफ्टर, दोनों के वेलोसिटी का डिफरेंस बिफोर. बिफोर म्हणजे कोलिजनच्या बिफोर, कोलिजनच्या आफ्टरचा डिफरेंस. तो इधर कौन कौन सा इक्वेशन सॉल्व करने का, इलास्टिक में मोमेंटम का और ई का इक्वेशन, या दोन इक्वेशन सॉल्व करायचा, इथं आंसर येते. कायनेटिक का इधर अप्लाई हो सकता है लेकिन सॉल्व करना डिफिकल्ट है. इनिशियल कायनेटिक एनर्जी एंड फाइनल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन सेम ही रहता है, पण सॉल्व करणं जरा डिफिकल्ट असते जरा. मग या दोन इक्वेशन लक्षात ठेवायच्या, मोमेंटम आणि ईची. इकडे पण मोमेंटम पण चालते, ई पण किती आहे इथं, 0. इथं ई किती आहे, 0. ई 0चा मीनिंग काय, दूसरा बॉडी पीछे से आता है, इसके साथ कोलाइड करता है, कोलिजन के बाद दोनों एक साथ जाएगा. ई 0, मोमेंटम कंजर्व. इथं कायनेटिक एनर्जी कंजर्व होती का नाही, कायनेटिक एनर्जी थोडाफार लॉस होणार, इथं पण कायनेटिक एनर्जीचा लॉस होणार. तो कायनेटिक एनर्जी का इक्वेशन इधर और उधर चलता नाही, इथं चालते पण तरी पण वापरायचं नाही. का, कारण ते जरा सॉल्विंग जरा कमरसम आहे, डिफिकल्ट असते, वेळ लागते जरा. तिथं ई 0चं एक इक्वेशन, मोमेंटम कंजर्वेशनचं एक इक्वेशन. मोमेंटम कंजर्वेशन इथं पण चालणार, पर यहाँ पे ई का वैल्यू पता नहीं रहता कुछ. उधर पक्का ई 0 है, यहाँ पे पक्का ई 1 है. यहाँ पे ई कितना है, 0 एंड 1 के बीच में. किती आहे क्वेश्चन मध्ये द्यायला लागणार. तो ये एक इक्वेशन यूज करने का, इधर वैल्यू दिया रहेगा क्वेश्चन में. असे क्वेश्चन येतच नाहीत, मोस्ट ऑफ द क्वेश्चन असेच येतात. तो ई का वैल्यू इधर देंगे, प्रोवाइड करेंगे. ये एक इक्वेशन, ये एक इक्वेशन, हे दोघं इथं यूज करायचं. कळते कसं, बस झालं. चला बा, ऍटलिस्ट रीड करा. तुम्हाला सॉल्विंग जमला नाही तर ऍटलिस्ट रीड करा, 5 न्यूमेरिकल सॉल्व करा बा पर सेक्शन. सगळे जमले नाहीत नो प्रॉब्लेम, 5 न्यूमेरिकल तर सॉल्व करा. वर्कचे 5, एनर्जीचे 5, पॉवरचे 5, कोलिजनचे 5, एवढे सॉल्व करा. आणि थेअरी रीड करा, सगळी थेअरी लक्षात राहील नेक्स्ट रिव्हिजन पर्यंत. आणि नेक्स्ट रिव्हिजनला काय, नेक्स्ट रिव्हिजन म्हणजे नेक्स्ट ज्यावेळी पेपर मध्ये येईल आपल्याला हे परत नेक्स्ट राऊंडला, त्यावेळी सॉल्व करा मग न्यूमेरिकल्स. ऍटलिस्ट 5 न्यूमेरिकल तर करा. ठीक आहे, चलो जाओ. कालचं रेकॉर्डेड नागरोज सरांना. बरं, पेपर 10 वाजता होईल जिंतूर रोड साइड. जिंतूर रोड साइड पेपर 10 वाजता होईल, 10 o'clock. जिंतूर रोड साइड पेपर 10 वाजता होईल सकाळी. पेपरचा टायमिंग लक्षात ठेवा.